नमस्कार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आता या वर्षी म्हणजे येणाऱ्या काळामध्ये सरपंचकीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. म्हणून त्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांना सरपंचकी निवडणुकीचं गणित कळायला हवं की सरपंचकीची निवडणूक ही कशा प्रकारे काम करते, त्याच्यात आपला फायदा काय असतो, तोटा काय असतो, हे आपण थोडक्यात समजून घेऊयात. कारण का या निवडणुकामुळेच आपल्या देशाचं खूप जास्त वाटोळ झालेलं आहे. आपण फक्त म्हणतो बाबा आमदार आणि खासदारच घोटाळे करतात, तर खरे सूत्रधार जर बघितलं तर हे सरपंच आणि ग्रामसेवक असतात. त्याचं कारण असं सांगतो, आपल्या भारत देशामध्ये 70% हा रुरल भाग आहे आणि 30% हा शहरी भाग आहे. म्हणजे 70% हा आपला देश खेड्यांनी मिळून बनलेला आहे. आणि या खेडेगावामध्ये ज्या ग्रामपंचायती असतात तिथे जो निधी येतो तो निधीचा प्रॉपर उपयोग होतच नाही आहे. पण असो, थोडंसं गमतीचा भाग म्हणून आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देऊयात की सरपंच किंवा ग्रामसेवक किंवा बाकीचे सदस्य मिळून हे पैसे कसे बनवतात, कसे लुटतात, याच्यावरती थोडंसं आपण विचार करूया आणि डिस्कशन करूया. हे प्रत्येक सामान्य माणसाला समजणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यामुळेच मला वाटतं तुमच्या आज लेकरा बाळांचं जे वाटोळ झालेलं आहे हे याच कारणामुळे झालेलं आहे. तर ते कारण कुठलं आहे ते समजून घेऊयात. आता हल्लीच्या काळामध्ये की जे सरपंचकीचे इलेक्शन होतात त्याचा गेम कसा चालतो ते तुम्हाला मी सांगतो. आता जर समजा साधारणतः 2 ते 3 हजार किंवा 4 हजार लोकसंख्येचं जर आपलं हे ग्रामपंचायत असेल तर तिथं जी गुंतवणूक लागती ती कमी भरती 20 लाख रुपयाची गुंतवणूक लागते. म्हणजे 10-12 हजार रुपये वाटण्यासाठी, बाकी बोकडं किंवा हे कोंबडे अंडे बिंडे कापण्यासाठी, लोकांना खुश ठेवण्यासाठी, आपली बेवडे मंडळी असते त्यांना खुश ठेवण्यासाठी जो काही पैसा फेकावा लागतो तर तो एक सगळा पैसा म्हणजे मतदान आणि खर्चाचा पैसा जो आहे, सभा म्हणा जे काही आहे ते करण्यासाठी एक 20 लाख रुपये त्याला लागतं. आता जे 20 लाख रुपये हे आहे ही गुंतवणूक आहे. कुठे कुठे मी काय पाहिलंय, उपसरपंच आणि सरपंच मिळून दोघंजण मिळून पैसे टाकतात किंवा कुठे सगळे सदस्य मिळून पैसे टाकतात. आणि कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये तर सरपंच एकटा जर पैशावर नसेल तर तो सगळे पैसे स्वतःच लावतो. आता गमतीचा भाग असा सांगतो, 20 लाख रुपये गुंतवणूक आहे, त्याचा परतावा किती? परतावा म्हणजे 20 लाख रुपये जर गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये किती मिळतात. आता त्याचं गणित समजून घेऊया. पैसे कमवणं एवढं सोपं पण नाही आहे ग्रामपंचायतीमध्ये. कारण का सगळे विरोधी पक्षातले जे पडलेले असतात ते परत सतवायला लागतात, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण त्याच्यावरती मी नंतर बोलेलच. आता जो निधी येतो ग्रामपंचायतीला, कुठला निधी येतो? ग्रामपंचायतीचा स्वतःचा निधी असतो 15 ते 20 लाख 25 लाख ह्या लोकसंख्येप्रमाणे असतो किंवा दरवर्षी तो कमी जास्त पण होतो. म्हणजे जसं आता ग्रामपंचायतीमध्ये जो निधी पहिले यायचा तो 50,000 लाख 2 लाख यायचा, पण आता त्याचं वाढत गेलेलं आहे. म्हणजे जशी लोकसंख्या आणि गरजा वाढतील तसं तो निधी वाढतो. म्हणजे हा वार्षिक निधी जो असतो एक 15 ते 20 लाख रुपयापर्यंत येतो. आमदार आणि खासदार निधीतून पण काही कामं गावाला मिळत असतात, रस्त्याची कामं, टाकीची कामं किंवा लाईटीची कामं, कुठे हे कुठे ते, कुठं स्टेशन, कुठे मंदिरं, हे असं भरपूर येतं. तर ते असं सगळं मिळून हे 1 करोडच्या आसपास जातं. 1 करोड 1.5 करोड, आता ह्याच्याही पेक्षा जास्त जातं ॲक्च्युली. तर हे वार्षिक सांगतोय मी. तर एक वर्षाला 1 ते 1.25 करोड ते 1.5 करोडच्या जवळपास ग्रामपंचायतीचा निधी आणि आमदार आणि खासदार निधीची कामं मिळून असं येत असतो. आता याच्यावरती जे सरपंच, उपसरपंच किंवा बाकीची मंडळी यांचं टोलगं कसं किंवा त्यांचं कसं म्हणजे भागतं किंवा ते कसे पैसे कमवतात. आता आपण असं समजूयात, उदाहरणार्थ समजूयात, 1 करोडच्या जवळपास सगळी कामं आली एका वर्षामध्ये, तर त्याच्यावरती 30 ते 40% कमिशन घेतात ठेकेदारांकडून, ज्याला कोणाला काम देतात, किंवा कामामध्ये भेसळ करून, म्हणजे एक पाऊस जरी पडला ना, समजा रोडचं काम आलं आणि एक पाऊस जरी पडला तर तो लगेच रस्ता वाहून जातो, अशी कामं करतात. का? तर 30 ते 40% जे कमिशन आहे ते सरपंच, उपसरपंच किंवा त्यांचे सदस्य, ग्रामसेवक, पंचायत समितीचे काही लोक किंवा आमदार, हे सगळ्यांचं मिळून असतं त्याच्यामध्ये टोलगं. तर आता बघा, 1 करोड वरती 30 ते 40% अमाऊंट म्हणजे किती होते? 1 करोड वरती 30% काढली तर 30 लाख रुपये होते. 30 लाख हे वार्षिक उत्पन्न, म्हणजे हे ब्लॅक मनी आहे, हे करप्शन आणि घोटाळे केलेलं अमाऊंट सांगतोय मी तुम्हाला. तर हे उत्पन्न आहे, 30 लाख रुपयाचं उत्पन्न आहे.
सरपंच किती वर्षासाठी असतो? 5 वर्षासाठी असतो. मग त्याचं 5 वर्षाचं इन्कम किती जातं? 1.5 करोड, 1.5 करोडच्या जवळपास तो पैसे कमवतो. मग त्याच्यामध्ये हिस्सा कोणाकोणाचा पडतो? सदस्य आहे, चेअरमन आहे, ग्रामसेवक, किंवा कारण का हा तर सगळ्यात मोठा हे असतो त्यांचा, पिट्टू असतो, म्हणजे सह्या करणारा बिलांवरती किंवा आणून देणारा, मार्गदर्शन करणारा, म्हणजे फास्ट कसं करप्शन करता येईल, कसं लुटता येईल, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो भेडी आहे तो हाच असतो. कुठलीही कामं सांगा तुम्ही, तो महिना 2-2 महिने लटकवतो सामान्य माणसाला. या ग्रामसेवकासोबत जोपर्यंत एजंट कोणी मदत येत नाही ना कामाला, तोपर्यंत याचे काम म्हणजे याला काही काम करायचं सुधरत नाही. अशा पद्धतीचा हा ग्रामसेवक असतो. आणि त्या ग्रामसेवकाला वाटतं की तो फक्त सरपंचाचे आणि हे चेअरमन बिरमन या पंचायत समितीचेच फक्त भांडे धुण्यासाठी त्याचा पद आहे. आता कायद्याप्रमाणे जर बघितलं तर ग्रामसेवकाचा जो रोल आहे तो म्हणजे जनता आणि सरपंच याच्यातला दुवा म्हणून काम करायचे. म्हणजे सरपंचाने हा 40% 50% जर करप्शन केलंच तर ते करप्शन या माणसाचं काम आहे ते होऊ देऊ नये आणि निधी हा योग्य ठिकाणी वापरला गेला पाहिजे. पण तसं होत नाही. तर त्याच्यामुळं हे सगळे लोक बघा असं 30 ते 40 लाख रुपये वर्षाला मिळून 1.5 ते 2 करोड रुपये एका गावातून म्हणजे पैसे कमावले जातात. तर विचार करा मित्र हो, अशा म्हणजे 70% सांगतोय मी, आपलं जे भारत देश आहे तो खेडेगावामध्येच आहे. तर किती पैसा हे कमवत असतील. आता याला कारणीभूत ही लोक नाही आहेत. मुद्दा म्हणजे याला कारणीभूत ही लोक नाही आहेत. याला कारणीभूत आहे गाढव जनता. बोकडं लागतात, मुर्गे लागतात, काय काय लागतात खाण्यासाठी इलेक्शनच्या पिरियडमध्ये, त्याच्याही सोबत जाऊन पैसे द्यायला लागतात. म्हणजे एवढं दिल्याच्या नंतर यांच्याकडून विकास कसला मग तुम्ही एक्सपेक्ट करता? हे विकास तर होणारच नाही. आता बघा तुम्ही प्रत्येक गावोगाव रस्त्यांच्या हाल काय आहे ते, एक पाऊस पडलेला आहे एवढाले खड्डे दिसत आहेत रस्त्यांवरती. म्हणजे रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नाहीये. मग यांचा दोष नाहीच आहे. यांचा दोष का नाही आहे की जे यांनी 15 लाख रुपये टाकले आता ते काढणं गरजेचं आहे. पुढची इलेक्शन लढवण्यासाठी पैसा गोळा करणं गरजेचं आहे. नाहीतर तो कुठून आणायचा? मग जे 200, 500, 400 रुपयाला जो तुम्ही मतदान विकलेलं आहे तर ते मतदान तुम्ही म्हणजे यांना पैसे कमवण्याची संधी देण्यासाठी म्हणजे तुम्ही दिलेलं आहे. लक्षात घ्या मित्र हो, ग्रामपंचायतीमध्ये आज करोडो रुपये येतात. जर ठरवलंच आणि चांगला व्यक्ती जर तुम्ही त्या पदावरती बसवला तर तुमच्या रोजगाराचा प्रश्न म्हणजे गाव लेवलला तुम्ही सोडू शकता. तुमच्या लेकराच्या शाळेचे प्रश्न तुम्ही गाव लेवलला सोडू शकता. म्हणजे खेळाच्या संदर्भामध्ये असेल किंवा इंग्लिश हे आपलं भाषा शिकण्याविषयी असेल किंवा तंत्रज्ञान शिकण्याविषयी असेल किंवा शाळांना चांगलं बनवणं, हाय क्लास बनवणं ते असेल. ग्रामपंचायतीचं ऑफिस किंवा कार्यालय तुम्ही हाय क्लास बनवू शकता. किंवा गोरगरीब लोकांना जो मदत लागते, आर्थिक मदत, ती मदत सुद्धा तुम्ही ग्रामपंचायतीच्या वेगवेगळ्या उपक्रमांमधून करू शकता. परंतु त्याच्यासाठी आपला सरपंच हा नीट असला पाहिजे. आपला ग्रामसेवक हा नीट असला पाहिजे. आपला जी काही मंडळी आहे ते नीट असली पाहिजे. ते तेव्हाच पॉसिबल आहे. जे 200, 300, 400, 500, 1000, 2000ला ज्या तुम्ही आपल्या मतदान विकून जे आपलं सगळंच गमावून टाकता तो त्याच्यामुळे या गोष्टी होतात. आणि म्हणून जेवढे त्यांना आपण दोषी मानतो तेवढंच ही जनता सुद्धा दोषी याच्यामध्ये आहे. तर हे आमच्यासारखा एखादा शिकलेला बोललाच तर आता असं आहे की 70 ते 80% बेवडे मंडळी असल्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही. आणि बोललंच तर म्हणणार की हा याला काय लागलंय, जाऊन तिकडे उभा टाकून म्हणजे बोलत असतो याच्यावरती. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे, आज गावं वसाड पडत आलेली आहेत. 70 ते 80% मंडळी गाव सोडून शहरांकडे पळते. का पळते? आज गावावरती ही वेळ का आलेली आहे? त्याचं कारणच हे आहे, गावातला जो पैसा आहे तो 2-4 लोकांच्याच हातामध्ये जातो. अशा करप्शनमुळे त्यांच्याच तुम्हाला घरी त्यांचे घरं दिसणार, त्यांचे पुण्या मुंबईमध्ये फ्लॅट दिसणार, प्लॉट दिसणार, घोड्या गाडी, त्यांचे नातू इकडे पुणे मुंबई दिल्लीला शिकताना दिसणार. आणि तुमचे म्हणतानी त्या गावात शाळेमध्ये ज्या शाळेला भिंती पण नाहीत त्या शाळेमध्ये तुमच्या लेकरांना अजून बसायला लागतं. त्या शाळेमध्ये शिक्षक सुद्धा वेळेवर येत नाही. म्हणजे अशी हाल आहे. आणि आलेले शिक्षक हे कुठल्या तरी काळामध्ये BEd DEd केलेले आहेत, ते पण नकला मारू त्याच्यामुळे ते काय तुमच्या आता मुलांचं भवितव्य
म्हणजे घडू शकतात. आज पिढ्यानपिढ्या बर्बाद होत आहेत. आज प्रत्येक गावागावामध्ये 5-50 अशी तरुण मंडळी ज्यांची अजून लग्न झालेली नाही आहेत, ते नैराश्यामध्ये गेलेली आहेत. आणि आज जर तुम्ही बघितलं तर आत्महत्येचं प्रमाण सुद्धा जास्त वाढलेलं आहे. पण याच्यावरती विचार करण्यासाठी आपली ग्रामपंचायत किंवा जे काही तुमची मंडळी असेल तर ती एवढी सक्षम नाही आहे. त्यांना स्वतःचं घर कसं भरता येईल, कसं लुटता येईल, 4 लोकांमध्ये भांडणं लावून गाव असं म्हणजे भिकला कसं लावता येईल याच्यावरती ध्यान असतं. भावाभावांमध्ये फूट पाडायची, माय लेकरांमध्ये फूट पाडायची, नवरा बायकोंमध्ये फूट पाडायची, असले घाणेरडे प्रकार आणि असले घाणेरडे राजकारण करून हे एवढा जो पैसा आहे तो बघा कसा कमावला जातो. तर त्याच्यामुळं आता हे जे वर्ष आहे ग्रामपंचायतीचं वर्ष आहे, मतदान ह्याच्यासाठी कोंबडी किंवा मुर्गा किंवा अंडी ह्याच्यासाठी करू नका. एवढी भीक लागलेली आहे का? मतदान याच्यासाठी करा की तुमच्या लेकरांचं भवितव्य चांगलं बनलं पाहिजे. असा व्यक्ती असा निवडा की त्याला कायद्याचा आणि आपल्या म्हणजे समाजाचे काय मूळ प्रश्न आहेत त्याच्यावरती काम करण्याचा तेवढा छंद पण असला पाहिजे. अशा व्यक्तीला तुम्ही सरपंच म्हणून पदावरती आणा. आता ही सेवा आहे. जर तुम्ही बघायला गेलं मित्र, मला सांगा, जो व्यक्ती पहिल्या वर्षी सरपंच होतो, जरा याचं कॅल्क्युलेशन पण समजूयात. 10 ते 12 हजार रुपयाच्या जवळपास दर महिना पगार आहे. किती? दर महिना. पहिलं तर हा मला वाटतं 5,000च होता. आता 5,000 वरून 10,000 वर पगार आलाय तर 2 वर्षामध्ये त्याचा 1 करोडचा प्लॉट किंवा फ्लॅट हा पुणे मुंबईमध्ये होतो कसा, याच्यावरती कधी तुम्ही चर्चा करणार आहे? एक सरपंच ज्याचा 10-15 लाख रुपये तर त्याने इलेक्शनमध्ये घातलेलेच असतात, सोबत 10,000 रुपये पगार महिना सरपंच झाला तरच. तर त्या सरपंचाला जो भत्ता मिळतो 10,000 रुपये, त्या 10,000 मध्ये आज आम्ही 5 लाख रुपये महिना, 6 लाख रुपये कमवून सुद्धा आम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी घेता येत नाहीत. आणि तो सरपंच झाला की लगेच एका वर्षामध्ये चांगली गाडी काढून हिंडायला लागेल, एका वर्षामध्ये चांगले चांगले प्लॉट्स, गाड्या, महागड्या गोष्टी घ्यायला लागेल. कशा काय येतात या सगळ्या? याच्याबद्दल कधी विचार केलाय? तर मित्र हो, जागा आणि तुमच्या मुलांचं भवितव्य बर्बाद होण्यापासून आत्ताच टाळा. मला एवढंच म्हणायचं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे इलेक्शनचा पिरियड आहे त्या काळामध्ये नवतरुण मंडळींनी पुढे यायला हवं. आता म्हाताऱ्या कोताऱ्यांना संधी देऊन काय फायदा नाही आहे. तुम्ही पुढे या, तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न मांडा. आणि कुठल्याही गावामध्ये तुम्ही जिथे जिथे तरुण मंडळी असते तर त्या सगळ्याच तरुण मंडळींना माझं आव्हान आहे की तुम्ही राजकारणाचा हिस्सा बना आणि तुम्हीच बदलाव आणू शकता. याच्यासाठी आता पुराण्या सोचची आपल्याला गरज नाही आहे. म्हणून हा पॉझिटिव्ह विचार घेऊन मी इथेच थांबतो आणि तुम्हाला सुद्धा तो घेऊन पुढे न्यायचा आहे. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.